रामराम शेतकरी मित्रांनो, शेतमाल अभ्यासक दीपक चव्हाण सरांनी कांदा निर्यातीबाबत महत्त्वाचं निरीक्षण हे नोंदवलेलं आहे. त्यांनी काल याबाबत पोस्ट केलेलं आहे. यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण सविस्तरपणे याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यांची पोस्टमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, केंद्रीय अधिकाऱ्यांनीच म्हटले की यंदा कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे आणि खरीपाचे चांगले उत्पादन अपेक्षित. तेव्हा सध्याचे निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत त्यांनी जरूर विचार केला पाहिजे. कारण पुढे श्रावण, गणेश उत्सव, नवरात्र असा तुलनेत कमी खपाचा कालावधी हा येत आहे. सध्याचे निर्बंध एवढे कडक आहेत, निर्यातीचे आकडे आजवरच्या निच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. एकूणच महागाईचा दर वाढला आहे, त्यानुसार कांद्याला किफायती रेट मिळणे अपेक्षित आहे. अशा प्रकारची पोस्ट शेतमाल अभ्यासक दीपक चव्हाण सरांनी टाकलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की केंद्रीय अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की यंदा कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे, खरीपाचं चांगलं उत्पादन अपेक्षित आहे. तेव्हा सध्याच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत आता सरकारने विचार केला पाहिजे. कारण आता पुढे श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र यामध्ये कांद्याचा खप हा कमी होत असतो. या कालावधीमध्ये कांद्याचा खप हा कमी होत असतो आणि सध्याचे निर्बंध एवढे कडक आहेत की निर्यातीचे आकडे आजवरच्या निच्चांकी पातळीवर पोहोचलेले आहेत. आणि मित्रांनो, या सर्व परिस्थिती पाहता कांद्याला किफायती रेट मिळणे अपेक्षित आहे, असं दीपक चव्हाण सरांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, आता कांदा निर्यात ही कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू झालीच पाहिजे. कारण आता सरकारच म्हणतं आहे की कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे आणि खरीपाचे चांगले उत्पादन अपेक्षित आहे, असं केंद्रीय अधिकाऱ्यांनीच म्हटलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.